हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? आय होप सगळे ठीकच असणार. मी पण मस्त. झालं का सर्वांचं जेवण? नक्कीच आणखी झालं जेवण, कारण माझंही नाही झालेलं आणखी. आत्ताच माझं काम आवरलं आहे. आणखी स्वयंपाक बनवायचा आहे, कारण मुलीला आणि मिस्टरांना सकाळी डब्बा देते आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक. एवढा लेट कोणीच नसेल बनवते स्वयंपाक, पण मी बनवते कारण मला थंड जेवण खाऊशी नाही वाटत आहे. मग तुमच्याकडे आहे का ऊन? आता पाऊस गेला, आता ऊन चालू झालं. खूप ऊन आहे इकडे आणि वातावरण पण चेंज होते त्यासाठी सारखं आजारी. वातावरणामुळेच आजारी पडायला लागले सर्वजण. मी 4-5 दिवसापूर्वी म्हणजे आजारी होते. 8 दिवस आजारी होते. नंतर 8 दिवस ॲडमिट होते. तरी पण मला काय आणखी ठीक नाही वाटत आहे, कारण आणखी पण विकनेस आणि वाटतच आहे. पण पूर्ण स्किनवरचा ग्लोज गेला, कारण आजारी होते आणि लक्षही नाही दिलं स्वतःकडे. कधी कधी आपण असं करतो ना, कामामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जातो. माझं तर आजारी, नंतर मिस्टरांचा डब्बा, मुलीचा डब्बा, सगळं म्हणजे एकदमच लोड. आणि रोज पण हॉटेलचं नाही खाऊ वाटत ना, ऑइल वगैरे नाही व्यवस्थित यूज करत आहे. मी ठेवलेली फ्रीजमध्ये कणिक घेते, बनवते पोळ्या. पाऊस तर आमच्याकडे ऊन किती आहे ते, ऊन आहे. सकाळी साची देवपूजा तर झाली आहे. आता राहिले स्वयंपाक. हे बघा, कपडे वगैरे वॉश केलेले आहेत मी, कारण गॅलरीमध्येच टाकावं लागतात, असं जागाच नाही आहे. एकतर सुकत पण नाहीत कपडे. ओके, भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.